रावळामध्ये गेले आणि पांडुरंगाच्या समोर उभे राहिले. पांडुरंगाला एवढं बरं वाटलं की त्या पांडुरंगाने त्या भगवान शंकराला घेतलं आणि आपल्या मस्तकावर ठेवलं. त्याचं कारण काय माहितीये का? कारण का त्या भगीरथ राजानं प्रयत्न करू नाही म्हणून तो सगळा त्यांचा भार त्या शंकराने त्या गंगेला मस्तकावर धारण केलं. भगवान परमात्मा म्हणले माझ्या भक्ताला तू माझ्या डोक्यावर घेतलं, मी सुद्धा तुला माझ्या मस्तकावर ठेवतो. विठ्ठल करा, देव तुम्हाला डोक्यावर घेईल. कुठलंही हे ना तुम्हाला सांगू का, संसारात चालतं हे की मला मोठं म्हणा, मला पुढारपण मिळावं, मला ग्रामपंचायतीत निवडून यावं, अमुक व्हावं, हे तिकडे चालतंय सगळं. परमार्थ हे काय नाही. यारे लहान थोर याती भलती नारीन. तुमच्यातला मोठेपणा आणि लहानपणा तुम्ही बाजूला ठेवा आणि तुम्ही सगळी एक आहे. स्वतः भगवान विष्णू आणि भगवान शंकर हे वेगळे असले तरी तुकोबराय सांगतात